पवारांचा जवळचा कार्यकर्ता आहे. हा या त्या सगळ्या प्रक्रियेतला एक भाग होता. हा मला 1-1.5 वर्षापूर्वी येऊन भेटला की रोहित पवार तुमच्या विरोधामध्ये असं षडयंत्र करतोय. पण मी काय म्हटलं जाऊ दे, तो विषय त्यांचा असेल. आता जो सोलापूरमध्ये हल्ला झाला ते सगळं प्रकरण ह्याला माहित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आम्ही जेव्हा शरद पवार तिथं कार्यक्रम हातामध्ये घेतला त्या जयंतीमध्ये आम्ही त्यांना विरोध केला. तिथं ह्या सगळ्या पोरांना रोहित पवारांनी सांगितलं तुम्ही तिथं जाऊन दंगा करा, सगळ्या भानगडी करा. आणि ह्या काय असा तसा नुसता फॅन नाही आहे, त्याच्या छातीवरती शरद पवाराचा गोंधन आहे, टॅटू आहे. हे मला वर्षभरापूर्वी भेटले होते. पिंपरी चिंचवडला मी कार्यक्रमाला गेलतो, यांची माझ्या अगोदर ओळख पण नव्हती. परंतु हे माझ्याकडे आले की तुम्हाला धोका आहे, तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार मोठं षडयंत्र रचतोय, सुप्रिया सुळे षडयंत्र रचतायत. माणूस फोडणारा त्याच्याही छातीवरती टॅटू आहे. आणि ह्यांचं प्लान धनगराची माणसं पुढे करा म्हणजे गोपीचंद पडळकरला धनगराचा विरोध आहे. हा जो आता जो विषय वाग्यात चालला हेच प्रकरण अशी षडयंत्र रचतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडे माझी विनंती आहे की या महादेव देवकातेंच्या बरोबर यांचं स्टेटमेंट घेऊन रोहित पवाराला माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला 2021ला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा फेर तपास करून रोहित पवाराला त्या घटनेमध्ये आरोपी केला पाहिजे. आज जे माझ्यावरती अटॅक करण्याचा जे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं ती गोष्ट 100% खरी असणार. अशी जवळची मुलं ज्यांना तुम्ही पुढं करताय, ज्यांना तुम्ही गोपीचंदवरती अटॅक करा, त्याच्यावरती व्हिडिओ करा, त्याच्यावरती पोस्ट टाका. माझ्यावरती जेवढ्या पोस्ट टाकलेत तेवढ्या सगळ्या पोस्ट रोहित पवारांनी करायला सांगितलेत.